श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या या व्हिडिओमध्ये कोणत्याही शनिवारी खडे मिठाचा अतिशय प्रभावशाली उपाय कशा प्रकारे करायचा आहे, कशासाठी करायचा आहे, नंतर त्या खडे मिठाचं आपल्याला काय करायचं आहे, ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे, धनाची देवी लक्ष्मी हिची उत्पत्ती ही समुद्र मंथनातून झालेली आहे. आणि देवी लक्ष्मीला दोन भाऊ आहेत, एक दाता आणि दुसरा विधाता. विधाता जो आहे तो खडे मिठाच्या स्वरूपात आहे आणि दाता जो आहे तो तुरटीच्या स्वरूपात आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये विधात्याचा म्हणजेच खडे मिठाचा उपाय आपल्याला प्रत्येक शनिवारी करायचा आहे. तर हा उपाय कशासाठी करायचा सगळ्यात आधी आपण हे जाणून घेऊया. जर घरामध्ये वारंवार आर्थिक समस्या येत असतील तर हे मिठाचे उपाय अत्यंत उपयुक्त ठरू शकतात. मिठामध्ये आकर्षून घेण्याची क्षमता असल्याने काही उपायाने घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होऊ शकतो. इतकेच नाही तर पापकारक मानल्या गेलेल्या राहू आणि केतूचा दुष्परिणाम कमी करण्यासाठीही मीठ उपयुक्त ठरते. याशिवाय सुख, शांतता, समृद्धी टिकावी यासाठी मिठाचे उपाय उपयुक्त ठरतात. घर कुटुंब म्हटलं की भांड्याला भांडं लागतंच. मात्र घरामध्ये वारंवार भांडणं होत असतील, मग ती भांडणं पती पत्नीमध्ये असतील किंवा तुमच्या घरातील इतर सदस्यांमध्ये असलेले मतभेद असतील किंवा तुमच्या मुलांसोबत तुमचे वारंवार भांडणं होत असतील, एकमेकांशी पटत नसेल, तर याचा अर्थ तुमच्या घरामध्ये खूप नकारात्मकता आहे. ती नकारात्मकता वास्तुदोषाच्या स्वरूपात असू शकते किंवा तुम्हाला लागलेले काही पितृदोष असतील. तर ज्याही स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये नकारात्मकता आहे तीच कुठे ना कुठेतरी आपल्या घरामध्ये वादविवाद, भांडणं, आर्थिक समस्या यासाठी कारणीभूत ठरत असते. आणि घरामध्ये असलेली नकारात्मकता आकर्षित करण्याची क्षमता ही खडे मिठामध्ये असते. आणि हा खडे मिठाचा उपाय शनिवारीच का करायचा आहे? कारण आपण प्रत्येक शनिवारी किंवा अमावास्येच्या दिवशी आपल्या घरामध्ये असलेली नकारात्मकता घालवत असतो. मग ती जाळी जळमट असतील, घरामध्ये असलेली धूळ असेल, काही जुने खराब झालेले कपडे असतील, ज्यावरती नकारात्मकता बसलेली असते, ती सगळी नकारात्मकता घालवण्याचा दिवस म्हणजे शनिवार. म्हणूनच खडे मिठाचा हा प्रभावी उपाय करण्याचा दिवस सुद्धा शनिवार. तर आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये खडे मीठ हे असतंच. खडे मिठाचा अनेक उपाय आपण आपल्या घरामध्ये करतो. जसं की लादी पुसत असताना देखील थोडंसं खडे मीठ जर त्या पाण्यामध्ये टाकलं आणि त्यांनी आपल्या घराची फरशी पुसली तर बराचसा आपल्या घरामधला नकारात्मकतेचा प्रभाव आपण कमी करू शकतो. पण त्याहीपेक्षा शनिवारी केलेला हा उपाय अतिशय प्रभावी आहे. या उपायामुळे तुमच्या घरामधली नकारात्मकता मिठाने खेचून घेतलेली आहे हे तुम्ही प्रत्यक्ष डोळ्याने बघू शकाल. नकारात्मकता आपल्या घरामध्ये प्रखर स्वरूपामध्ये असेल तर मग घरामध्ये वारंवार भांडण होत राहतात. घरात सतत कोणी ना कोणीतरी आजारी पडत राहतं. घरामध्ये सतत आर्थिक टंचाई असते. म्हणजे जी काही तुम्ही कष्ट करून, मेहनत करून लक्ष्मी प्राप्त केलेली आहे ती स्थिर राहत नाही. तर या उपायामुळे तुम्ही प्राप्त केलेली लक्ष्मी स्थिर राहते. घरामध्ये असलेली नकारात्मकता, यामध्ये वास्तुदोष, पितृदोष सर्व नाहीसे होतात आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. एवढा हा प्रभावी उपाय आहे. तर मिठाचा हा अतिशय प्रभावशाली उपाय कोणत्याही शनिवारी तुम्हाला करायचा आहे. मग त्या दिवशी अमावास्या आली तरीही चालेल, पौर्णिमा आली तरीही चालेल. कोणत्याही शनिवारी तुम्हाला हा उपाय करता येईल. आणि हा उपाय तुम्हाला कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे तर दिवसभरामध्ये तुम्ही कधीही करू शकता. फक्त भर दुपारी 12 ते 12:30 ही वेळ सोडून हा उपाय तुम्हाला करता येईल. आता या उपायासाठी तुम्हाला खडे मीठ लागणार आहे. तुमच्या घरात जर खडे मीठ नसेल तर मग तुम्ही साध्या मिठाचा वापर करू शकता का? तर नाही. खडे मिठामध्येच नकारात्मकता खेचून घेण्याची क्षमता ही साध्या मिठापेक्षा जास्त असते. म्हणून खडे मीठच तुम्हाला या उपायासाठी वापरायचा आहे. तो कोणत्याही शनिवारी आपल्याला हा जो खडे मिठाचा उपाय करायचा आहे तो नेमका कुठे करायचा आहे? तर घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये आपल्याला हा उपाय करायचा आहे. यासोबतच काही उपाय आपण घराच्या अशा ठिकाणी करू शकत नाही, तिथे देखील आपल्याला हा उपाय करायचा आहे. ते म्हणजे आपल्या घराचे टॉयलेट आणि बाथरूम. तुमच्या घरामध्ये जेवढ्या रूम असतील तेवढ्या रूममध्ये तुम्हाला हा उपाय करायचा आहे. प्रत्येक रूमला तुम्ही कव्हर करू शकता. किचन आहे, त्यानंतर तुमच्या घरामध्ये जेवढ्या बेडरूम्स असतील, हॉल आहे, टॉयलेट आहेत, बाथरूम आहे, प्रत्येक रूममध्ये तुम्हाला हा उपाय करायचा आहे. त्यासाठी काय करायचं आहे, तुम्हाला काचेच्या छोट्या वाट्या किंवा बाऊल लागणार आहेत. मोठ्या असल्या तरी चालेल किंवा काचेचीच प्लेट तुम्हाला घ्यावी लागेल. स्टीलच्या किंवा इतर धातूमध्ये तुम्हाला हा उपाय करता येणार नाही, कारण काचेचा आणि मिठाचा खूप जवळचा संबंध आहे.
काचेमध्येच तुम्हाला खडे मिठाचा उपाय करायचा आहे. तर छोटे छोटे बाउल तुम्हाला घ्यायचे आहेत. जेवढ्या रूम तुमच्या घरामध्ये आहेत तेवढ्या रूममध्ये तुम्हाला हे काचेचे बाउल खडे मिठाने भरून त्या प्रत्येक रूमच्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला हे खडे मीठ ठेवायचं आहे. शनिवारीच तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आता किचनमध्ये तुम्ही एखाद्या कोपऱ्यामध्ये हे खडे मीठ ठेवू शकता. त्याचबरोबर तुमच्या हॉलमध्ये ठेवू शकता. तुमच्या घरामध्ये असलेल्या बेडरूमच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये हे खडे मीठ ठेवू शकता. आणि त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये जेवढे टॉयलेट बाथरूम आहेत तिथे देखील तुम्हाला हे खडे मीठ काचेच्या बाउलमध्ये भरून ठेवायचं आहे. मीठ आणि काच या दोन्ही गोष्टी राहूशी निगडीत आहेत. काचेच्या बाउलमध्ये मीठ भरून ते प्रत्येक रूममध्ये त्याचबरोबर बाथरूममध्ये टॉयलेटमध्ये ठेवल्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार राहतो. आता हे मीठ जे आहे ते दर काही दिवसांनी बदलत राहणं गरजेचं आहे, तरच याचा प्रभाव तुमच्या घरामध्ये राहतो. तर कोणत्याही शनिवारी आपण हा उपाय करू शकतो. तर प्रत्येक शनिवारी आपल्याला हे मीठ बदलायचं आहे का? तर नाही. ज्यावेळेस तुम्ही त्या बाउलमध्ये भरून ठेवलेल्या खडे मिठाला पाणी सुटायला सुरुवात होईल, याचा अर्थ त्या खडे मिठाने त्याचं काम केलेलं आहे. त्याने घरामध्ये असलेली नकारात्मकता शोषून घेतलेली आहे. त्यावेळेस ते खडे मीठ तुम्हाला किचनच्या सिंकमध्ये ओतून द्यायचं आहे. त्या खडे मिठाला विसर्जित करायचं आहे. अगदी त्याच प्रकारे बाथरूममध्ये असलेल्या खडे मिठाला जर पाणी सुटलं तर त्यावेळेस त्या बाउलमधलं खडे मीठ तुम्हाला बाथरूममध्ये असलेल्या बेसिनमध्ये विसर्जित करायचं आहे. पण चुकूनही हे मीठ तुम्ही टॉयलेटमध्ये विसर्जित करू नका, कारण खडे मीठ जे आहे ते देवी लक्ष्मीचा भाऊ आहे. यामुळे त्याचा अपमान होतो. बऱ्याचदा असं होतं की घाईगडबडीमध्ये बाथरूममध्ये असलेलं आपण खडे मीठ घेतो आणि त्याला पाणी सुटलंय म्हणून आपण त्याला टॉयलेटमध्ये विसर्जित करायचं नाही. ही चूक आपल्याला करायची नाही. आता घरामध्ये जेवढ्या ठिकाणी तुम्ही खडे मीठ भरून ठेवलेलं आहे तेवढ्या रूममधल्या खडे मिठाला एकदाच पाणी सुटेल असं नाही. ज्या रूममध्ये पाणी सुटलेलं तुम्हाला दिसलं तेवढंच खडे मीठ तुम्हाला विसर्जित करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तिथे खडे मीठ कधी ठेवायचं? तर फक्त शनिवारीच तुम्हाला हा उपाय करायचा आहे. त्यामुळे तुम्हाला शनिवारपर्यंतची वाट बघायची आहे आणि शनिवारी तुम्हाला हे खडे मीठ कोणत्याही वेळेमध्ये भरून तुमच्या त्या रूमच्या कोपऱ्यामध्ये ठेवायचं आहे. आता प्रत्येक रूममध्ये हे खडे मीठ ठेवत असताना बाहेरून येणाऱ्या नवीन व्यक्तीच्या दृष्टीस ते खडे मीठ पडता कामा नये याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. घरातील सदस्य तर आपल्याला सर्वांना माहितीच असते की आपण इथे खडे मिठाचा उपाय केलेला आहे. पण बाहेरची व्यक्ती जी घरामध्ये प्रवेश करते ती मनामध्ये कोणते विचार घेऊन आपल्या घरामध्ये येते हे आपल्याला माहिती नसतं. त्यामुळे त्या व्यक्तीच्या नजरेस हे खडे मीठ चुकूनही दृष्टीस पडता कामा नये. तर अतिशय प्रभावी हा नकारात्मकता दूर करण्याचा उपाय, ज्यामुळे तुमच्या घरामध्ये असलेले वास्तुदोष, पितृदोष, आर्थिक समस्या दूर होतील, एवढा हा प्रभावी उपाय आहे. नक्कीच तुम्ही कोणत्याही शनिवारी करू शकता आणि अगदी साधा सोपा उपाय आहे. नक्कीच तुम्ही हा उपाय करून बघा आणि अनुभव शेअर करा. तर चला, झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते. इथेच व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.